मॅडम काय मागण्या आहेत, काय निवेदन दिलंय? आज आमचं जनसुरक्षा कायद्याविरोधात एक निवेदन दिलेलं आहे। याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात अपील केल्यानंतर ती फेटाळण्यात आली आहे। त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि 30 दिवसाचा त्यांच्याकडून अल्टिमेट घेतले आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध आंदोलने करणार आहोत। दुसरी गोष्ट, काल धाराशिव शहरामध्ये जी महाविकास आघाडीच्या लोकांनी जे मोर्चे काढले ते दिखावापणा करण्यासाठी काढलेले असा आमचा साफ आरोप आहे। कारण विधिमंडळामध्ये कायदा संमत होण्यासाठी तुमचीही लोक त्यात जबाबदार होते, विरोधक म्हणून कोणीही काम केलेलं नाही, विरोधक नुसते दिसण्यापुरते दाखवले गेले। याबद्दल या लोकांनी खरं तर धाराशिव शहरातील लोकांची माफी मागायला पाहिजे। ते निदर्शने आणि आंदोलन करतात, याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध आहे आणि इथून पुढं धाराशिवच्या जनतेला त्यांनी मूर्ख समजू नये आणि अशा मूर्खपणाच्या त्यांनी कुठलेही आंदोलने करू नये किंवा मोर्चे काढू नये। याबद्दल आता त्यांना धारेवर धरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे। विकास कामांच्या निधीला स्थगिती दिलेली आहे। विकास कामाच्या निधीला स्थगिती दिली आहे। आता टिकले साहेबांनी सांगितलं अशा अनेक विकास कामं पेंडिंग आहेत, राज्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, सर्व ठिकाणचे नुसताच निधी येतो पण तो वापरला कुठेच जात नाही। आतापर्यंत तुम्ही प्रत्येक ठिकाणी शासकीय निधी आला आहे, प्रत्येक ठिकाणी तुमच्या शहर विकासासाठी निधी आला आहे, महिला स्वच्छतागृहासाठी निधी आला आहे, पण तो वापरला कुठं जातो हे प्रत्येक राज्यकर्त्याने, आमदारांनी, खासदारांनी उत्तरं देणे गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस तुम्ही सामान्य माणसाचा छळ करता, आमचा टॅक्स तुम्ही कुठल्या प्रकारे वापरता याचं प्रत्येकाने बांधिलकीनं उत्तर द्यावं। यानंतर त्यांना बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे लढतील याची त्यांनी दक्षता घ्यावी। काय निवेदन दिलं, काय मागणी? आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो जनसुरक्षा कायदा शासनानं पारित केला आहे, या कायद्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य ज्या संघटना आहेत, जे छोटे छोटे डावे लोक आहेत, जे की या देशामध्ये लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम करतात आणि अशा लोकांचा आवाज दाबण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने जो काळा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा, या कायदा रद्द करण्यात यावा म्हणून जिल्हा अधिकारी यांच्याद्वारे आम्ही मुख्यमंत्री, सभापती, या देशाचे या महाराष्ट्राचे राज्यपाल यांना एक हा कायदा कॅन्सल व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध आम्ही याद्वारे आज केलेला आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।